तरी बंधूंना नमस्कार. तात्या बोरावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि हे पाहू शकता, हे आपला ओढा आहे. आणि ह्या ओढ्याला बघा, आज पाणी आहे ना आलं आहे कॅनलचं. पाहू शकता कॅनलचं पाणी आहे ना भरपूर प्रमाणामध्ये आपल्या ओढ्याला आलं आहे पहा. आणि पाण्याच्या बाबतीत आपल्याला तोटा नाही. 12ही महिना आपल्याला पाणी असतं. आणि हे पहा, वड्या नजीकच आपली जमीन आहे. इथं पाहू शकता आपण ह्या रानामध्ये आलो आहे. आपण मका केली आहे त्या रानामध्ये. आणि मका टाकलेले आपल्याला सांगतो एक 10 दिवस झाला आहे. पूर्णपणे मका आहे ना उतरून निघाली आहे. आणि आता मकाविषयी तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर ज्या वेळेला मका आपण पेरली ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने, त्यावेळेला मकाला प्रथमतः एक पाणी दिलं आहे. आणि त्यानंतर दुसरं पाणी 2 ते 3 दिवसामध्ये टाकलं आहे. आणि आता मकाला आपण ताण दिला आहे थंडी असल्यामुळं. पाहू शकता मकाचा उतार. आणि नॉर्मल मका आहे ना आता पिवळी पडली बरं का. पहा, पानं जी आहे ना हो का पिवळसर पडलेली आहे थोडी. तर आता आपण मकाला पाणी देणार नाही एक 5-6 दिवस. त्यानंतर रान टोटल आता हे बघा पूर्णपणे पाण्यावाला आहे. आणि ह्या मकाला आपण आहे का मोठं खत टाकणार आहे. महाधन मध्ये युरिया मिक्सिंग करणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण युरिया आणि महाधन एकत्र करतो त्यावेळेला मकाला काळोख येण्यासाठी युरिया आहे. आणि महाधनचं काम मकाला खालून ताकद लावण्यासाठी फायदेशीर आहे. तर आता आपण 4 ते 5 दिवसानंतर पूर्णपणे या मकाला आहे ना आपण पूर्णपणे खत मारणार आहे. आणि खत मारल्यानंतर पाहू शकता हा बारीक बारीक छोटा छोटा काँग्रेस आहे ना. त्यानंतर आपण याला टेंजर ची फवारणी करणार आहे. आणि टेंजरचं एक वैशिष्ट्य असं आहे का काळोखीसाठी टेंजर एकच नंबर असतं. आणि कोणत्याही प्रकारचं टेंजर आहे ना जे रानामध्ये तण असतं ना ते टेंजर आपल्या ठेवीत नाही अजिबात. टेंजर एकच नंबर औषध आहे तणनाशक म्हणून मकासाठी. तर पाहू शकता आज आपण ब्लॉग बनवला आहे. आणि आपण 8 दिवसामध्ये पुन्हा याचा ब्लॉग बनवणार आहे. त्यानंतर तुम्हाला मी मका पुन्हा दाखवतो कशी आहे. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण पेरली आहे मका. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर टेंजर फवारणी केल्यानंतर लगोपाठ लगेच आपण एक पाणी 5 ते 6 दिवसांनी आपण त्याला देणार आहे. म्हणजे मकाची हाईट अशा पद्धतीने वाढून येईल एवढी 1 फूट वाढवून. कारण खत आता सध्या पूर्णपणे तावाच आलेलं आहे रान. आणि खास त्याला आज युरिया आणि महाधनची गरज आहे. महाधन युरिया मिक्स करून आपण त्याला आहे ना एवढं 3 ते 4 दिवसामध्ये टाकणार आहोत. आणि एक पाणी पहिलं सोडून आपण लगेच तणनाशक फवारणी करून घेणार आहे मकासाठी. तर अशा पद्धतीने हा मकाचा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर मग मकाला आपण काहीच खर्च करणार नाही. फक्त पाणी भरणे एवढंच मुद्दा राहील आपल्याकडं. आणि कमी खर्चामध्ये मकाचं उत्पादन आहे. मकाला अजिबात म्हणजे लय खर्चच लागत नाही. आणि कमी खर्चामध्ये मका आहे. आपल्या जनावरांसाठी मका किंवा विक्रीसाठी आपण हे करू शकतो. कारण आता मका आपण एवढी छोटी बारकाली आहे त्यावेळेला बरोबर 2 ते 2.5 महिन्यांनी मका आपले काढायला येणार आहे. आणि त्यावेळेला नक्कीच जनावरांसाठी मुरघासाठी अतिशय फायद्याची मका आहे. आपण मुरघास बनवू शकतो. बॅगा मुरघासाच्या बनवून ठेवतो जेणेकरून
आपल्याला उन्हाळ्यामध्ये जरी थोडा जनावरांना खाण्याचा तोटा जरी आला तरी आपण या मुरघासाचा वापर करायचा आहे. त्यामुळं मका ही पीक आहे हे अतिशय फायद्याचं आहे आणि मकापासून फायदे आहे. जनावरांच्या जे गाई चाऱ्यामध्ये जर मका आपण सतत जर असली तर गाई दूधसुद्धा टिकवून ठेवतात. कमी जास्त दूध होत नाही. कारण मका हे असं पीक आहे का सतत गायांच्या चाऱ्यामध्ये मका पाहिजे. जेवढी मका गायांच्या चाऱ्यामध्ये असेल तेवढा शेतकऱ्याचा फायदा आहे. कारण मकाला बारीक-बारीक कणस असतात आणि त्या ज्यावेळेला आपण मका कापतो, त्यावेळेला जी कणसांची कुटी होती, तर ती कणस जर गायीने जर खाल्ली, तर नक्कीच गायीचं दूध वाढतं आणि कॅपॅसिटी जागेवर टिकून राहते. अ, तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. रामकृष्ण हरी.